नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की स्वयंपाकानंतर मी माझं पूर्ण किचन कशा प्रकारे स्वच्छ करते. कारण बघा, स्वयंपाक करणं जितकं महत्त्वाचं असतं तितकीच महत्त्वाची असते त्यानंतरची स्वच्छता. जेवण बनवताना किचन कितीही विस्कटलेलं असलं तरी साफसफाई केल्यानंतर ते स्वच्छ आणि टापटीप दिसलं की मनालाही एक वेगळंच समाधान मिळतं. आणि बऱ्याच वेळा बघा आपण बघतो की स्वयंपाक करताना किचन जे आहे तर ते आपलं विस्कटतंच. आता इथे माझं बघा, स्वयंपाक करणं आणि सोबतच किचनची साफसफाई जी आहे तर ती सोबतच माझी चालू आहे. इकडे स्वयंपाकसुद्धा सुरू आहे. म्हणजे सकाळी तसा टिफिन गेलेला, पण टिफिनमध्ये फक्त भाजी आणि पोळीच जाते. आणि त्यानंतर मग वरण भाताचा कुकर लावायचा असेल किंवा वाचलेल्या पोळ्या बनवायच्या असतील तर त्या मी मग नंतर बनवते. कारण सकाळी सकाळी सगळ्या पोळ्या बनवून ठेवल्या की त्या मग जेवणाच्या वेळेपर्यंत ना थंड्या होऊन जातात. तर त्यामुळे मग पोळ्या वगैरे मी गरम गरमच बनवायला घेते. तर चला, सगळा स्वयंपाक आटोपलेला आहे आणि त्यानंतर मग माझं जे किचन क्लिनिंग आहे, म्हणजे सगळं किचन मी स्वयंपाकानंतर कशा प्रकारे क्लीन करते तर तेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर आधी सगळा स्वयंपाक आटोपून घेते. आणि जेव्हाही आपण स्वयंपाक बनवतो तर त्यावेळेला बघा, डाळ तांदूळ वगैरे आपण धुतो तर ते पाणी फेकून न देता ते पाणी मी झाडांना घालते. त्याच्याने झाडांना छान असं एक लिक्विड फर्टिलायझर मिळतं. तर त्यामुळे तुम्हीसुद्धा ते पाणी फेकण्यापेक्षा झाडांना घाला. याच्याने झाडं छान अशी हिरवेगार आणि फ्रेश राहतात. त्यानंतर मग सगळ्यात आधी जे काही भांड्यांचा पसारा, म्हणजे जो काही भांड्यांचा पसारा सिंकमध्ये पडलेला असतो तर तो सिंकमधला पसारा आधी आवरून घेते. कारण बघा, तुम्ही किचन कितीही स्वच्छ करा आणि जोपर्यंत तुमच्या सिंकमध्ये भांड्यांचा पसारा पडलेला आहे तोपर्यंत ते जे किचन आहे तर ते स्वच्छ केल्यासारखं वाटतच नाही. तर म्हणून मग किचन क्लिनिंगला सुरुवात करायच्या आधी सिंकमध्ये जो काही भांड्यांचा पसारा असतो तर तो सगळा पसारा मी आवरसावर करून घेते. भांड्यांना माझ्या इथे बाई नाही आहे, त्यामुळे सगळे जे भांडे आहेत तर ते मला स्वच्छ करावे लागतात. इवन माझ्या इथे कुठल्याही कामाला बाई नाही. माझ्या घरचे सगळे जे कामं आहेत तर ते मी स्वतः एकटीच करते. तर त्यामुळे बऱ्याच माझ्या ना व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जे घरकाम आहे तर ते बघायला मिळतात. कारण ते सगळे मी ऑब्वियसली एकटीच हँडल करते. तर ते मी तुमच्यासोबत कधी कधी शेअरसुद्धा करत असते. तर चला असो, भांडे सगळे घासल्याच्या नंतर जे सिंक आहे तर ते सुद्धा छान असं ना स्वच्छ करून घ्यायचं. सोबतच ज्याही आपल्या भांड्यांच्या घासण्या असतात, वायपर असतो, सिंकच्या आजूबाजूची टाईल्स असते, नळं असतात तर ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे. कारण बघा, दिवसाला आपण जी साफसफाई करतो तर तेच जे किचन आहे आपलं तर अख्खा दिवसभर मग ते स्वच्छ राहतं. आणि अचानक कोणी आपल्या इथे आले किंवा आपल्यालासुद्धा बघा, एकदा सकाळी आपण सफाई केली की दिवसभर किचनना छान असं फ्रेश आणि अगदी असं ना प्रसन्न वाटतं. तर म्हणून मग मी तरी म्हणेन की सकाळची जी साफसफाई आहे स्वयंपाकाच्या नंतरची तर ती थोडीशी डीप करून घ्यायची. कारण बघा, आपलं जे स्वयंपाकघर आहे तर ते आपलं म्हणजे एक इथूनच बघा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्यांना मिळत असतात. म्हणजे जेवणं खावणं सगळ्या गोष्टी आपण इथेच ठेवतो, इथेच तयार करतो. तर त्यामुळे आपलं जे किचन आहे तर ते अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं असायला हवं. आणि किचन म्हटलं की आपला सिंकचा परिसर आहे, बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. तर त्यामुळे जेव्हा कधी आपण भांडे वगैरे स्वच्छ करतो तर प्रत्येक वेळेला सिंक स्वच्छ करून घ्यायचा आणि सकाळच्या वेळेला किमान एक वेळ तरी आजूबाजूच्या सगळ्या टाईल्स, जे नळं आहेत ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे. इथे ना एक मी ही छोटीशी डस्टबिन ठेवलेली आहे आणि खरं सांगते त्यामुळे ना मला इतका त्याचा फायदा होतो की सिंकमध्ये जे काही छोटे छोटे अन्नाचे तुकडे असतात किंवा कांद्याच्या साली असतात, आलूच्या साली असतात तर त्या सगळ्या मी तिथल्या तिथे ठेवते. आणि सकाळच्या वेळेला जेव्हा साफसफाई करते तर तिथली जी ती बिनबॅग आहे तर ती मी काढून घेते आणि डस्टबिन धुवून थोडा वेळ सुकू देते. म्हणजे त्या डस्टबिनला वास लागत नाही. आणि त्यानंतर मग पुन्हा तिथे नवीन डस्टबिन टाकते. त्यानंतर मग सुरुवात होते बाकीच्या किचन क्लिनिंगला. गॅस ओठ्याची जी साफसफाई आहे तर ती मी कशा प्रकारे करते तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार. तर जर तुम्हाला हवं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता.
त्यानंतर मग जो कॉर्नर मी बनवलेला आहे तिथे ना बऱ्याचशा गोष्टी मी ठेवते. म्हणजे ओठ्यावर जर जास्त पसारा असेल किंवा ओठ्यावर जेवणाचं सामान जर जास्त असेल किंवा मला गॅस ओटा स्वच्छ करायचा असेल तर त्या कॉर्नरमध्ये सगळे गंज वगैरे मी ठेवते किंवा एक्स्ट्राचं काहीचं असं सामान तिथे असतं. तर सकाळच्या साफसफाईच्या वेळेला तो कॉर्नरसुद्धा स्वच्छ करून घेते. आज सकाळी यांना सोडायला गेलेली असतानाच येताना मला माझ्या ज्या फुलवाल्या मावशी आहेत तर त्या दिसल्या. तर त्यांच्याचकडून मी हे फुलं घेऊन आली आणि आज त्यांच्यासोबत खूप टाईमपाससुद्धा झाला. जवळपास अर्धा पाऊण तास त्यांच्याशी माझं बोलणं झालं. कारण इतक्या दिवस त्या आलेल्या नव्हत्या. मी सहजच विचारलं, का बरं तुम्हाला इतका म्हणजे तुम्ही सुट्टी घेतली इतकी? तर त्याच आपल्या घरचं इकडचं तिकडचं काय काय अशा सांगत बसल्या आणि तितक्यातच त्यांचा जो नेहमीचा चहावाला असावा तर तो आला. तर जबरदस्तीने त्यांनी मग मलासुद्धा चहा घे. तसा ना काळा चहा मी घेत नाही, पण त्यांचं चालू होतं की त्यांच्या भाषेमध्ये की आपण दोघीही मायलेकी मिळून चहा पिऊन घेऊ असं तसं. तर म्हटलं चला, कोणी ना इतकं प्रेमाने म्हणत आहे. तर त्यांच्यासोबत मी तिथे तो चहासुद्धा घेतला आणि त्यानंतर मग घरी आलेली. तर ते जे फुलं होते तर ते सुद्धा डब्याला ठेवले. आजकाल फुलं ना पाहिजे तेवढे असे फ्रेश येत नाही आणि जास्त फुलंसुद्धा मिळत नाहीत. तर फुलं वगैरे सगळे ठेवलेले आणि तितक्यातच किट्टू मॅडमसुद्धा उठलेली होती. 10 वाजता मी किचन क्लिनिंगला सुरुवात केली. कारण सकाळी स्वयंपाक वगैरे आटोपला की त्यानंतर मला यांना ना सोडायला जायचं असतं. आधी ट्रेनने जायचे तर स्वतःची बाईक घेऊन जायचे, स्टेशनवर ठेवायचे. पण आता ते ट्रॅव्हल्सनी जातात तर त्यामुळे मग त्यांना मला ना 2-3 किलोमीटर समोर म्हणजे सोडून द्यावं लागतं आणि पुन्हा रिटर्न येणं, तर त्यामध्ये माझा ना अर्धा तास जातो. तर त्यामुळे आजकाल कामांनासुद्धा थोडीशी उशिरा सुरुवात होते. त्यानंतर मग किट्टूसुद्धा उठलेली होती. तर तिचं दूध बिस्किट असं काय काय नाश्त्याचं जे आहे तर ते चालू असतं. त्यानंतर मग गॅस ओटा स्वच्छ करायचा होता. त्याआधी टाईल्स म्हणजे गॅस शेगडीच्या मागची टाईल्स आणि गॅसचा ओठा, गॅस बाजूला माठ वगैरे ठेवलेला आहे ते सगळं मी असं व्यवस्थित पुसून घेते. गॅस ओठ्याची क्लिनिंग म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाच्या नंतर गॅस ओठा मी कशा प्रकारे स्वच्छ करते याचा ऑलरेडी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. गॅस ओठा सगळा स्वच्छ केलेला म्हणजे त्याचं फारसं असं काही मी म्हणजे इथे शेअर केलेलं नाही, कारण त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्यामुळे. त्यानंतर मग बाकीचं जे स्वयंपाकघर आहे तर ते स्वच्छ करायचं होतं. तर सकाळच्या वेळेला जेव्हा मी स्वयंपाकघर स्वच्छ करते तर किचनचा कोपरा न कोपरा सगळा स्वच्छ करून घेते. फ्रीजवर बघा नाहीही म्हटलं तरी सामान वगैरे बरंचसं असं ठेवलेलं असतं. मुलं घरी असतात त्यांच्याकडूनसुद्धा बराचसा पसारा किचनमध्ये होतो. तर फ्रीजवरचं सगळं सामान म्हणजे जिथल्या तिथे ठेवून दिलं, त्याची जी जागा होती तिथे ठेवलेलं. आणि त्यानंतर मग फ्रीजचीसुद्धा डस्टिंग करून घेतली. बाहेर हॉलमध्ये तुम्हाला ना बाहेर बोऱ्या वगैरे दिसत असतील, पिशव्या दिसत असतील, तर तिथे ना गहू भरलेले आहेत. ते मला पुन्हा त्या ड्रममध्ये टाकायचे आहेत. तर तो जो पसारा आहे तर तो थोडासा इग्नोर करा. त्यानंतर मग बघा बाकीचं जे फर्निचर आहे तर ते मी डस्टिंग करायला घेतलं. माझं इथलं जे किचन आहे तर ते लहान आहे आणि त्यातल्या त्यात किचनमध्ये चिमणी अजिबात टाकलेली नाही आहे. तर त्यामुळे जे किचन आहे तर ते थोडंसं ना चिकट होतं. तसा एक्सॉस्ट फॅन लागलेला आहे पण तो फॅन पाहिजे तेवढं काही कवर करत नाही आणि किचन जी आहे तर ती लहान आहे. त्यामुळे तेलाचा चिकटपणा किंवा भाजीची जी काही फोडणी असते तर त्याचा जो तडका असतो तर तो सगळा इकडे तिकडे बसलेला असतो. त्यामुळे मग म्हणजे हे जे वर कप्पे मी बनवून घेतलेले आहेत तर त्यांना बघा रोजच्या सारखाना एक हात तिथे मला फिरवावा लागतो आणि रोजच्या या क्लिनिंगमध्ये ना पाहिजे तेवढं काही ते क्लीन होत नाही. त्यासाठी म्हणून महिन्यातून मग एखाद वेळा तरी ना गॅस ओठ्याची आणि किचनची डीप क्लिनिंग मी काढत असते. आणि त्यावेळेला जो सॉफ्ट स्क्रब असतो तर त्याच्याने हे मी सगळं क्लीन करून घेते. सोबतच जे काही मायका क्लीनर वगैरे असते तर त्याचा वापर करते मी. कारण रोजच्या रोज जरी आपण हे स्वच्छ केलं तरी पाहिजे तेवढं काही क्लीन होत नाही, पण खूप घाणसुद्धा होऊ नये याच्यासाठी म्हणून ही जी रोजची क्लिनिंग आहे तर ती महत्त्वाची असते. गॅस ओठ्याच्या वरच्या भागातली सगळी जी डस्टिंग आहे तर ती झालेली आहे. आणि त्यानंतर मग जो ट्रॉल्यांचा भाग आहे म्हणजे गॅस ओट्याच्या खालचा जो भाग आहे तर तो सुद्धा मी डस्टिंग करायला घेतला. या घरामध्ये ना इतकी धूळ येते की या ज्या ट्रॉल्या आहेत तर त्यांचे हँडल आहेत किंवा मग जेही सामान आहे ना त्यावर इतकी धूळ साचलेली असते
की ते रोजच्या रोज तिथे ना एक तरी कपडा फिरवावाच लागतो, नाहीतर तिथे खूप अशी धुळीची जी एक लेअर आहे ना ती साचलेली असते. तर म्हणून मग इथला जो खालचा भाग आहे तर तो सुद्धा रोजच्या रोज मला स्वच्छ करावाच लागतो. कधी कधी असं सुद्धा होतं की बिजी टाईम असेल किंवा मग सकाळची म्हणजे कधी पाहुणेपरी असतात, कधी काही असतं, तर त्यावेळेला बघा आपला जो वेळ आहे ना तर तो पाहिजे तेवढा पुरेसा वेळ आपल्याकडे नसतो. तर अशा वेळेला कधी कधी स्किपसुद्धा होऊन जातं आणि यावेळेला ना नेमकं तसंच झालं. जवळपास 4-5 दिवस जास्तच झालेले असावे. किचनची डस्टिंग मी काही केलेली नाही, तर त्यामुळे किचनसुद्धा माझं थोडंसं घाण झालेलं होतं. सिंकमध्ये जेव्हा आपण भांडे घासतो तर तिथल्याच बघा पाण्याचे जे शिंतोडे आहेत तर ते खालच्या म्हणजे त्याच्या खालच्या भागावर खूप असे उडतात. तर सिंकच्या खालचा जो म्हणजे तिथले जे दारं आहेत, जे फर्निचर आहे, तर ते थोडंसं ना जास्त घाण होतं. तर म्हणून मग तिथे थोडीशी जास्त डीप क्लिनिंग करावी लागते. सगळ्या किचनची डस्टिंग झाली की त्यानंतर मग ना दिवसातून एकदा म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाच्या नंतर, मोस्ट ऑफ द टाईम सकाळच्या स्वयंपाकाच्या नंतरच जे किचन आहे तर ते मी अशा प्रकारे ना हाताने पुसून घेते. आणि त्यानंतर मग सगळ्या घरामध्ये जेव्हा मोपिंग बास्केटने फरशी पुसते त्यावेळेला पुन्हा एकदा त्या मोपने इथून फरशी पुसून घेते. पण अशा प्रकारे एकदा तरी हाताने पुसून घेते, कारण बघा जे काही हे असे दारं असतात त्यांच्या आतमध्ये जी काही डस्ट वगैरे साचलेली असते तर ती मोपिंग बास्केटने किंवा मोपने निघत नाही. तर म्हणून मग अशा प्रकारे एकदा तरी हाताने तिथे कपडा फिरवून घेतला की तिथली जी काही धूळ आहे किंवा जी काही तिथे घाण साचलेली असते तर ती सगळी निघून जाते. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आपलं किचन म्हणजे पूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ करतो तर त्यावेळेला बघा जे स्वयंपाकघर आहे ना तर ते अख्खा दिवस असं छान चमकत राहतं आणि म्हणजे प्रसन्नसुद्धा राहतं. जिथे साफसफाई असते तिथलं वातावरण बघा अगदी असं प्रसन्न राहतं. त्यानंतर मग जो वॉशिंग एरिया आहे तर तो सुद्धा आपल्या किचनचाच पार्ट असतो. जी ड्राय बाल्कनी असते तर ती सुद्धा आपल्या किचनचीच म्हणजे किचनचाच भाग असतो तो. तर तो सुद्धा मी स्वच्छ करून घेतला. तर चला, अशा प्रकारे माझं रोज सकाळचं जे किचन क्लिनिंग आहे म्हणजे स्वयंपाकाच्या नंतर माझं पूर्ण स्वयंपाकघर जे आहे तर ते मी अशा प्रकारे क्लीन करून घेते. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आणि रोज सकाळी तुम्ही सुद्धा तुमचं किचन अशाच प्रकारे क्लीन करता का, मला नक्की सांगा. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.